वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेस। आज आहे घटस्थापना। तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा। शुरू हॅपी नवरात्री। हॅपी नवरात्री टू ऑल ऑफ यू। ओके, तर आजचा डे 1 आहे आणि आजचा शेड येलो आहे। तर मी इथे मस्टर्ड येलो मध्ये कुर्ती वेअर केलेली आहे आणि शर्टनी असा लेमन येलो टी शर्ट वेअर केला आहे। जवळून दाखवते, येल्लोच आहे। तर अशा प्रकाराचं डे 1 आमचा स्टार्ट झालेला आहे। तर दिवसभरात मी काय काय करते आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गुड मॉर्निंग। आज घटस्थापनेनिमित्त शर्वरीला तर सुट्टी होती, परंतु यांना सुट्टी नव्हती आणि जनरली कसं होतं सॅटर्डे संडे शरूला ऑफ असल्यानंतर यांना देखील सुट्टी राहते, त्यामुळं मग तिला बरं वाटतं। पण आज हे ऑफिसला निघाले म्हणून दोघं इथे बाय करायला आलेत आणि आता राघव काय करतो त्याला जरा समजायला लागले ना, तर तो मागे लागतो। त्याला गाडीत फिरायचं असतं किंवा मग गाडीवर पण त्याला फार आवडतं, त्यामुळे हे कुठे जायला निघाल्यानंतर तो नेहमी मागे लागतो। असो, लहान मुलंच ती हट्ट तर करणारच। कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं होतं की आमच्याकडे किती भयंकर पाऊस पडत होता आणि आता इतकं सकाळी बघा किती ऊन पडलेलं आहे। तर खाली गाडी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की पाऊस होऊन गेल्यानंतर आमच्या अंगणाची काय अवस्था होते। आज शरू सोबत असल्यामुळे राघव रडला नाही, नाहीतर मला शूट करायला देखील जमलं नसतं। इतकं तो त्याचे बाबा ऑफिसला निघाल्यानंतर रडतो। तर बघा, हा जो रोड आहे ना, हा 2-3 वर्षापूर्वी झालेला आहे, त्यामुळे त्याची हाईट अशी वर आहे आणि अंगण असं खाली गेलेलं आहे। तर होतं काय की जेव्हा केव्हा पाऊस येतो ना, ते रोडवरची सगळी धूळ पाण्यासोबत अंगणात येते आणि मग ते माती तिथंच अशी खाली बसून राहते। आता शरू राघवला समजावते की राघव आपले बाबा आहेत तर आपल्याला खाऊ आणणार आहेत, रडू नको। शरू ही तशी लहानच आहे, पण राघव झाल्यापासून तिला आपोआप मोठं व्हावं लागलेलं आहे, कारण आता ती त्याची मोठी दीदी आहे। तर पावसामुळे झाडं तर टवटवीत झालेली आहेत, पण अंगणाचे मात्र पुरे हाल झालेले आहेत आणि ह्या फरशीवरचं तरी पाईप धरून धुता येतं, पण ब्लॉकवर जे आहे ना ते पाईप जरी पकडला तरी त्यातली जी दोन्ही ब्लॉकच्या मध्ये धूळ अडकते ती निघून जात नाही, त्यामुळे ती साफ करायला खूप वेळ लागतो। आमच्याकडे या पद्धतीची घट बसवतात। खाली मोठ्या ताटामध्ये माती घेऊन त्यामध्ये जेवढे धान्य असतात शक्यतो पंचधान्य टाकतात आणि त्यानंतर त्याच्यावर कलश आणि त्याच्यावर देवी घटी बसवतात। साईडला मंगल कलश असतो। तर आणि आज फुलांची पहिली माळ वाहिलेली आहे। अशा प्रकारे आम्ही घट बसवलेले आहेत। हे खालच्या ताटात जे आपण धान्य टाकतो ना, ते जेव्हा अंकुरित येतो ना तेव्हा ते खूप सुंदर घट दिसतात। ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच। इथे माझी आरती करून झालेली आहे। नवरात्रीच्या आरतीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मागच्या वर्षीच पोस्ट केलेला आहे। मोबाईलमध्ये आरती शोधून म्हणण्यापेक्षा तुम्ही डिरेक्टली तो व्हिडिओ जरी प्ले केला तरी तुमचं काम होऊन जाईल आणि ती ऐकता ऐकता तुमची पाठ देखील होऊन जाईल। कुठलंही काम करताना मुलांना घेऊन बसलं की त्यांना आपोआप त्याची सवय लागते आणि शरूचं स्तोत्र देखील असंच पाठ झाले। पूजा आरती झालेली आहे, तर आता बाकीच्या कामांना सुरुवात मला करायची आहे। हे उपवास काय आपल्याला फक्त भगर खिचडीवर निभावत नाही, त्यामुळे मग इथे साबुदाणा आणि भगर आम्ही त्याचं पीठ करून आणणार आहोत, जेणेकरून त्याच्या भाकरी आम्हाला करता येईल। त्याचे डोसे देखील खूप छान बनतात आणि भाकरी देखील तुम्ही जर व्यवस्थित प्रमाणाचं घेतलं ना तर खूप छान होतात। इथे माझं मल्टीटास्किंग सुरू आहे, साईड बाय साईड मी शेंगदाणे देखील भाजत आहे। झटपट सगळी कामं आवरून आता राघवला झोपवलेला आहे आणि तो जोपर्यंत झोपलाय तोपर्यंत आम्ही फराळ करून घेणार आहोत। जसं की मी तुम्हाला म्हटलं, आम्हाला पीठ अजून करून आणायचं आहे, त्यामुळे आजच्या फराळाला खिचडीच आहे आणि त्यासोबत मी शेंगदाण्याचा लाडू देखील केलेला आहे। फराळाचं पीठ गिरणीमध्ये दिलेलं आहे आणि आता आम्ही गावामध्ये काहीतरी शॉपिंग करणार आहोत, कारण आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवरात्रीमध्ये कुठलीही गोष्ट जर आपण खरेदी करत असू तर ती आपल्याकडे दुपटीने येत असते। मी राघवला न घेता गाडीत बसले, त्यामुळे त्याला वाटलं की ही पण आता कुठेतरी बाहेर चालली मला सोडून, त्यामुळे तो रडायला लागला। आजचा पहिल्या माळीचा पिवळा कलर, तर मी दुसरा पिवळा कलरचा ड्रेस घातला आहे। त्यांनी देखील साडी घातलेली आहे आणि मग मी यांना देखील पिवळा टी शर्ट घालायला लावला। We are visiting. नमस्ते।
आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आम्ही काहीतरी गोल्ड शॉपिंग करायला आलेलो आहोत. तर दुकानात यायच्या आधी काय होतं की आपण सुपर एक्सायटेड असतो, त्यामुळे हे घेऊया ते घेऊया काहीतरी आपल्या डोक्यात आयडियाज असतात. पण जेव्हा आपण प्रॉपर खरेदीला म्हणजे त्या दिवशी खरेदीला जाणार ना, त्या दिवशी काय घ्यावं हेच समजत नाही आणि त्यामध्येच खूप वेळ निघून जातो. तर इथे कॉफी एन्जॉय करत करत मी काही पॅटर्न पाहत होते. राघव तर आता कडेत बसायला नकोच म्हणतोय, त्याला फक्त चालायला यायला लागले तर सगळीकडे फिरायचं आहे, त्यामुळे इथे मस्त तो फिरतोय. इथे सगळ्या दागिन्यांमध्ये खूप व्हरायटी आहे. तर या लॉंग मंगळसूत्रासाठी चेन आहेत, तुम्ही पाहू शकता. हे काळ्या मण्यांच्या जागी असे क्रिस्टल मण्यांमध्ये देखील गोल्ड चेन मिळतात. या चेनमध्ये ना हे 2 पदरी होती आणि एक 3 पदरी होती. तर मी त्यांना लॉंगसाठी 4 पदरी छान वाटेल असं म्हटलं, तर ते म्हटले तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल. तर म्हटलं बघू दिवाळीला वगैरे किंवा नेक्स्ट इयर आपण ते करू शकतो. आत्ता सध्या रेडीमेडमध्ये काही ऑप्शन असतील तर दाखवा. मग त्यानंतर त्यांनी काही दुसरी मंगळसूत्र दाखवली. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न डिझाईन्स पाहिल्यानंतर मी हे शॉर्टलिस्ट केलेलं आहे. तर कसं वाटते हे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला जवळून दाखवेलच. मंगळसूत्रासोबत त्याच्यावर मॅचिंग असे कानातले घ्यावे म्हटलं, म्हणून मग मी ते पाहत आहे, ते शोधत आहेत, पण मॅचिंग मिळत नाही आहे. इथे मला कानातले सिलेक्ट करायला पण खूप जास्त वेळ गेला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. त्यानंतर थोडंसं फ्रेश झालं, देवीची आरती केली आणि जे काही खरेदी केलेलं आहे ना ते देवापुढे आधी ठेवून मग त्याला हळदी कुंकू वगैरे लावून आपण घालतो. मी कानातल्यांसाठी एवढा वेळ लागल्यानंतर फायनली हे मंगळसूत्र आणि हे कानातले मी फायनल केले. तर हे या मंगळसूत्रावर मॅच होत नाही, पण माझ्याकडे जे स्टोनमध्ये मंगळसूत्र आहे त्याच्यावर मॅच होतात, म्हणून मग मी ते फायनल केले. आणि राघवसाठी छुमछुम देखील घेतलं. नवीन कुठलीही गोष्ट आणल्यानंतर ते वेअर करून पाहायची जी मजा असते ना ती काही औरच असते. तर अशा पद्धतीचं हे मंगळसूत्र गळ्यात दिसत आहे. आणि हे वरचं जे स्टोनचं आहे ना, याची चेन मी जेव्हा घेतलं तेव्हा मोठी होती, ती मला कट करून घ्यावं लागलं होतं. पण हे आहे असं आहे, ह्याची लेंथ एकदम प्रॉपर आलेली आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला खालच्या पेंडंटसारखेच इयरिंग पाहिजे होते, पण मी खूप शोधले, नाही मिळाले, म्हणून मग मी ते स्टोनमध्ये घेतले, जे या वरच्या स्टोनच्या मंगळसूत्रावर तरी ॲटलिस्ट मॅच होतील. आमच्या एरियात देवी बसते, तर त्याची आता मिरवणूक जात आहे. आणि राघव लहान असल्यामुळे शोरला नाचायचं होतं तिथे, पण मी नाही घेऊन गेले. मग त्याच्या आवाजाने राघवला त्रास व्हायला नको, म्हणून मग आम्ही इथूनच ते पाहिलं. या मिरवणुकीच्या गडबडीतच माझं एक पार्सल देखील आलं, तर ते काय आलं आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवेलच. मिरवणूक गेल्यानंतर आपण घरात जाऊन पार्सल ओपन करून बघूया. मी बाहेर होते तोपर्यंतच आमच्या शेजारच्या काकू आणि आमच्या सासूबाईंनी हे पार्सल ओपन केलेलं आहे. त्यामध्ये अशा मस्त 2 कुशन, त्यानंतर 2 पिलो कवर आणि एक सुंदर असं बेडशीट रिसीव झालेलं आहे. तर याची क्वालिटी खूप छान आहे आणि अगदी रिजनेबल प्राईसमध्ये देखील आहे. तुम्हाला जर हवं असेल तर कमेंटमध्ये मला लिंक मागा, मी तुम्हाला लिंक देईल. यासोबत आलेले कुशन आता राघवचं खेळणं बनलेले आहेत. सकाळी जे उपवासाचं पीठ दळून आणलं होतं त्याच्या ह्या छान अशा पांढऱ्या शुभ्र भाकरी झालेल्या आहेत. तर यामध्ये फक्त भगर आणि साबुदाणा आहे. यामध्ये आपण आज राजगिरा देखील ॲड करू शकतो, पण आम्ही नाही केला आहे, कारण राजगिरा घातल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो, पण चवीला छान लागतात. उपवासामध्ये तेलकट वगैरे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा असं पीठ दळून आणून त्याच्या भाकरी खाणं कधी चांगलं. त्यामुळे आम्ही पहिल्याच दिवशी पीठ दळून आणलेलं आहे. आणि यासोबत मंडईतून फ्रेश अशी राजगिऱ्याची भाजी आणली होती, तर ती भाजी केलेली आहे. ही भाजी भाकरी खाल्ल्यानंतर दुसरे कुठलेही तळणीचे किंवा गोडाचे पदार्थ खायची बिलकुल इच्छा होत नाही आणि पोट देखील भरतं. चला तर मग हा व्हिडिओ इथं स्टॉप करते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की तुमचे काही सजेशन असतील तर ते मला तुम्ही कमेंट देखील करू शकता. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.